नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाचा पाहणी दौरा जो आहे तो नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी केलेला आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मॅडम, पाहणी दौरा केलेला आहे, काय आपल्या लक्षात आलं आहे? किती दिवस आणखी पाणी पुरवठा होऊ शकतो नवी मुंबईला, काय सांगाल? आज आपला मोरबे डॅम जे आहे ते 88 मीटरवर भरतं आणि तेव्हा आपण जलपूजा वगैरे करतो. तर आज हे वर्षभर वापरानंतर आणि जो उन्हाळा तापतोय त्याच्यामुळे बाष्पीभवन होते पाण्याचं. तर 72 मीटरपर्यंत आज साठा आहे आणि 17% त्याच्यातलं पाणी वापरात योग्य आहे. आणि बाष्पीभवनानंतर आपण तेवढं 17% पाणी वापरू शकतो. नक्कीच जुलै एंडपर्यंत हे पाणी आपल्यासाठी पुरेसं आहे नवी मुंबईसाठी. पण त्यातल्या त्यात जर आपण हे 10% कपात आता काही ठिकाणावरून त्याचाही म्हणजे ट्रोल करतात, की 10% कपात का पाणी आहे आपल्याकडे. पण भविष्यात कुठेतरी आपल्याला ह्या गोष्टीला म्हणजे पाणी पुरवठा खंडित होणं सारखं-सारखं किंवा पाण्याचा अपुरा पुरवठा होणं, यापेक्षा आपण आत्ताच स्वतःला सवय लावून घेतली, की पाणी हे जीवन आहे. आजूबाजूच्या शहरातली लोकं त्याच्यासाठी वणवण करतात. पुढे भविष्यात आपल्या वाट्याला हे नको होऊ दे. म्हणून आपण आत्ताच 10% कपात जाहीर केलंय, की पुढे भविष्यात जुलैपर्यंत पाणी पुरणार आहे. तोपर्यंत पाऊस येईलही. पण निसर्गाला कोणीही म्हणजे चॅलेंज नाही करू शकत. पाऊस आज येईल, उद्या येईल, कधीही येऊ शकतो. पण आपल्याला जुलैपर्यंतचा साठा पुरेसा आहे. एकूणच आपण पाहतोय की काही ठिकाणी गढूळ पाणी पुरवठा जो आहे तो होताना पाहायला मिळाला. याबद्दल काय सांगाल? सध्या आपण देखील पाणी पिऊन पाहिलेलं आहे, काय सांगाल? नक्कीच मोरबेचं पाणी हे म्हणजे आम्ही आज प्यायलेलो आहोत. त्याच्यावर शुद्धीकरण न करता त्याच्यात काही असं अ, वेगळी टेस्ट किंवा कलर त्याचा गढूळ असं काहीच आढळलं नाही. आणि मागे आपण 15 दिवसापूर्वी शटडाउन केलेलं तेव्हा 3 दिवस आपल्या लाईनी पूर्ण कोरड्या होत्या. कधी-कधी लाईनी आतून गंजतात किंवा मूर बसलेली असते आणि त्याच्यानंतर मग जेव्हा पुन्हा पाणी पुरवठा सुरळीत होतो, तेव्हा नक्कीच पाण्याचा कलर बदलतो. तर तशा पद्धतीने लोकांना ह्या गोष्टीला सामोरं जावं लागलं असेल. आत्ताच नुकतंच म्हणजे कालपर्यंत आणि आजही आपण वेगवेगळ्या ठिकाणी चाचण्या केल्या गेलेल्या आहेत पाण्याच्या आणि त्याच्यात आता आधीपेक्षा जे गढूळपणाचं प्रमाण ते कमी जाणवतंय. म्हणजे नक्कीच त्या शटडाऊन नंतर हा त्रास झालेला आहे. आणि ज्या चाचण्या झाल्यात त्याच्यात हे निष्कर्ष आले, की ते पाणी पिण्यासाठी योग्य आहे. त्याच्यात कुठलंही म्हणजे शरीराला घातक असं काही नाहीये. त्याच्यामुळे लोकांनी ह्या गोष्टींनी पॅनिक नको होऊन जायला, की गढूळ पाणी येतंय तर त्यामुळे त्रास होतोय मग. एकूण नागरिकांना काय आवाहन कराल? संपूर्ण अल निनोचं वातावरणाचा बदल पाहता काय? नक्कीच आता 25 तारखेनंतर उष्माघाताचा म्हणजे प्रमाण वाढलेलं आहे आणि माणसाचं शरीर जे आहे ते 70% पाण्याने बनलेलं आहे. नक्कीच आपल्याला पाण्याची जास्त गरज आहे. मी नागरिकांना आवाहन करेन, शक्यतो गरज असेल तरच बाहेर पडा. जास्तीत जास्त पाणी प्या. पण पाण्याचा वापर करताना म्हणजे आपण धुणी-भांडी असोत किंवा गाड्या धुताना किंवा जे हे एक्स्ट्रा आपण जे पाणी वापरतो ते थोडं लिमिट त्याच्यावर आणलं पाहिजे. कारण योग्य पद्धतीने आपण पाणी वापरलं तर नक्कीच आपल्याला जुलैपर्यंत काहीही त्रास न होता पाणी पुरवठा सुरळीत राहील आणि मग भविष्यात पाण्यासाठी आपल्याला वणवण करावी लागणार. एकूणच पाणी जपून वापरा, म्हणजे जुलैपर्यंत पाणी जो आहे तो नागरिकांना पुरवठा येऊ शकतो, अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते महापौर सुजाता पाटील यांनी नवी मुंबईकरांना केलेलं आहे. सिद्धेश म्हात्रे, एल एस मराठी, नवी मुंबई.